विराटच्या सलग 5 धावांतील धावा अनुक्रमे 80, 90, 100, 100 व एक्स आहेत. जर त्यांच्या 5 डावांची सरासरी 100 आहे म्हणते. सरासरी धावा किती आहे म्हणते? सरासरी धावा 100 आहे. तर एक्स बरोबर किती असं त्याचा प्रश्न आहे. मग आता सरासरी म्हणजे काय होते? एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या, म्हणजे एकूण इकडे डावा किती झाल्या तर एकूण डावा जर आपल्या होणार, इथं समजा आपण कॉमा घेऊ, 1 2 3 4 5 धावा म्हणजे भागीला काय येणार 5. हा भागाकाराचा 5 इकडे गुणाकारात जाणार. याची सगळ्यांची काय करायला लागेल आपल्याला? बेरीज करायला लागेल. इथं 100 100 200 आणि 90 किती झाले 17 म्हणजे 170 म्हणजे किती झाले टोटल 370 बरोबर 5 गुणिले 100 म्हणजे झाले 500. ठीक आहे, म्हणजेच काय होणार अधिक एक्स बरोबर किती झाले हे 500. म्हणजेच एक्स बरोबर किती येणार आपल्याजवळ 500 वजा 370 म्हणजे एक्स बरोबर आला 130. तर पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती धावा अधिक काढल्या? तर पहिली डाव किती आहे? 80 ची आहे आणि शेवटची किती येते? 130 ची. तर कितीचा फरक आहे? 50 डावांचा फरक आहे. म्हणजे 50 डाव अधिक काढल्या. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. 52. एक व्यक्ती ए पासून बी पर्यंत 3.5 किलोमीटर यात्रा करतो. 3.5 किलोमीटरची यात्रा करतो म्हणजेच 7.5 किलोमीटरची यात्रा म्हणजे 3.5 किलोमीटरची यात्रा करतो. म्हणजे आपण म्हणू 7.2 किलोमीटर 7.2 किलोमीटर. त्यापैकी तो 1.203 त्यापैकी 1.203 सायकलने पार करतो व 1.106 किलोमीटर अंतर तो स्कूटरने पार करतो. तर उर्वरित अंतर म्हणते. आता समजा हे एवढं एकूण तर टोटल आहे 702 अंतर. आता हे दोघांची आपल्याला काय करायला लागेल या ठिकाणी बेरीज. 3 1 3 3 दुनी 3 1 3 3 2 किती झाले 5/3 पुन्हा अधिक 6 1 6 आणि 7/6. याची जर का आपण या ठिकाणी बेरीज करतो म्हटलं तर 3 आणि 6 ला असावे ते 6. इथं 6 ना 2 गुणा वरती सुद्धा 2 म्हणजे 5 दुनी 10 इथं 7 म्हणजेच किती आले 17/6. 17/6 किलोमीटर समजा हे दोघं मिळून झालं. मग आता एकूण अंतर किती आपल्याजवळ इथं आहे? एकूण अंतर आहे 7/2. मग एकूण अंतर 7/2 मधून जर तो 17/6 अंतर त्यानं पार केलं तर उर्वरित अंतर भेटणार आपल्याला. आता उर्वरित अंतर पाहू. तर उर्वरित अंतर आपल्याला काढायचं असेल तर पुन्हा तेच मग तिरपा गुणाकार साइन किती देऊन आले 42 वजा 17 दुनी किती होते 34 भागेला साइन दुनी 12. मग 34 मधून जर 42 काढतो म्हटलं तर 6 2 किती झाले 8/12 8/12 म्हणजेच 4 दुनी 8 4 त्रिक 12 म्हणजे 203. हे जे 203 अंतर त्यांना काय पार केलं म्हणते पैदल पार केले. तर एकूण अंतर किती होतं 7/2. मग एकूण अंतर आपल्याजवळ 7/2 होतं. तर एकूण अंतर 7/2 अंतर किती वेळात पार करणार असं त्याचं म्हणणं आहे. 7/2 2/3 अंतर. मग आता 203 ज्याच्या तसे गुन्हेला हा इथं जाणार आणि हा इथं जाणार म्हणजे गुन्हेला 200 किती होणार 7. इथं बेदुनी 4 7 त्रिक 21 म्हणजेच एकूण अंतराच्या म्हटलं तर 4/21 अंतर त्यानं पैदल पार केले. प्रश्न क्रमांक 53. एक चेंडू काही अंतराने खाली पडल्यास तो जमिनीला स्पर्श करून त्या उंचीच्या 3/4 भाग उंच उडतो. जर चेंडूला 32 मीटर उंच अंतराने फेकले तर तो आपल्या तिसऱ्या उडीत किती उंच उडेल? मग आता एकूण अंतर किती आहे 32 आहे आणि कितवा भाग उडते म्हणते ह्या 32चा तो 3/4 भाग उडते. आणि कितवा प्रयत्न म्हणते? तिसरा प्रयत्न म्हणते. तिसरा प्रयत्न म्हणते. मग कसा करायला लागावा? मग समजा 32च्या एकूण 3/4 तिसरा प्रयत्न म्हणते तर काय करायचा घात 3. दुसरा म्हटलं तर घात दुसरा. इथं काय होणार 32 गुणेला 3चा घात 3 म्हणजे होते 27 4चा घात होते 64. 32 दुनी किती झाले 64. 27/2 म्हणजे किती होणार 13.5 मीटर उंच 13.5 फूट उंच उडेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3. एका रकमेची 2 वर्षाची रास दिलेली आहे. 2 वर्षाची रास दिली आपल्याला 5,800 रुपये 2 वर्षाची रास दिलेली आहे व 5 वर्षाची रास दिलेली आहे 7,000 रुपये. तर ती रक्कम कोणती व व्याजाचा दर काढा म्हणते. मग पहा जर 2 वर्षाची रास 5,800 5 वर्षे 7,000 म्हणजेच 2 वर्षावरून 5 वर्ष झाले म्हणजे 3 वर्ष वाढले व 3 वर्षात जे रुपये वाढले ते किती रुपये वाढले तर 7,000 मधून 5,800 काढले तर 7,000 वजा 5,800 0 0 10तून 8 गेले 2 इथं आला 1 म्हणजे झाले 6 म्हणजे किती उरून आले 1,200 रुपये. म्हणजे 3 वर्षात किती रुपये वाढले 1,200 रुपये वाढले. तर 1 वर्षात जर आपण काढतो म्हटलं किती रुपये वाढणार मग 400 रुपये वाढणार. ठीक आहे. मग आता 1 वर्षात 400 रुपये वाढले
तर इथं 2 वर्षाच्या रासमध्ये ठेवा किंवा 5 वर्षाच्या रासमध्ये ठेवा. जर आपण 2 वर्षाच्या रासमध्ये ठेवलं तर 2 वर्षाच्या रास होऊन आली. हे रास आहे म्हणजेच म्हणण्याचा अर्थ काय आहे ते, हे मुद्दल प्लस काय येणार, व्याज येणार. म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण रास. तर याच्यात काय मुद्दली आहे आणि रासही व्याजही आहे. तर आता 1 वर्षाचे 400 रुपये, 2 वर्षाची रास किती होणार. आता 2 वर्षाचे जर का आपण विचार करतो म्हटलं तर 400 गुणिले 2 म्हणजे 800 रुपये काय झाली. 800 रुपये काय झाली, याच्यातला व्याज झाला. 800 रुपयाच्यातला व्याज झाला. मग 5800 मधून पहा आता या ठिकाणी मुद्दल प्लस काय म्हणतो आपण व्याज बरोबर काय होत असते, रास होत असते. मग रास किती दिली आपल्याला, 5800 रुपये. मग आपल्याला माहित आहे का बा आपल्याला व्याज किती भेटलं, 800 रुपये व्याज भेटलं. तर मुद्दल आपल्याला पाहिजे तर 800, मग 800 वजा करावं लागेल आपल्याला. मुद्दल आपल्याला भेटलं 800, 5800. तर काढतो म्हटलं तर मुद्दल या ठिकाणी किती भेटणार आपल्याला, 5000 रुपये काय भेटली, मुद्दल भेटली. 5000 रुपये मुद्दल ऑप्शन मध्ये 2 ठिकाणी आहे, बी आणि सी मध्ये. 5000 रुपये मुद्दल, 5000 रुपये मुद्दल झाली. तर आपलं सूत्र येते पी एन आर भागेला 100, पी एन आर भागेला 100 बरोबर काय ते सिंपल इंटरेस्ट. मग 5000 रुपये तुमची मुद्दल आहे. ठीक आहे. आता किती वर्षासाठी आहे, एका वर्षासाठी. ठीक आहे. दर आपल्याला माहिती नाही, अर्धा तसा भागेला काय होणार 100. एका वर्षाचा व्याज किती रुपये होणार, 400 रुपये. मग आता तिरपा गुणाकार होणार या ठिकाणी, म्हणजे 400 गुणिले 100 भागेला काय होणार 5000. मग हे 3 शून्य 3 शून्य कटले, 5 48 म्हणजे व्याज दर किती ते 8% आणि मुद्दल किती भेटते आपल्याला 5000. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 55. दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे. जर त्यांचा मसावी 12 आहे तर मोठी संख्या कोणती. मग पहा आता इथं काय दिलेलं आपल्याला, गुणाकार भागेला मसावी. तर हे असं होत असते, गुणाकार भागेला मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणतो आपण. ठीक आहे. मग आता गुणाकार दिलेला मसावी 12 ने भागू. 12 जर काय आपल्याला भागतो म्हणजे किती आलं 180. ठीक आहे. मग आता काय करायचं पुन्हा, आता याला काय भागाला आपल्याला 12 हल्लासा भेटला. ठीक आहे. मसावी बरोबर मसावी गुणेला लसावी म्हणजे धरला गुणाकार. मग याला आपल्याला पुन्हा कितीने भागायला लागेल, पुन्हा याला 12 ने भागायला लागेल म्हणजे किती आली त्या ठिकाणी 15. आता 15चे असामायिक अवयव काढायला लागेल आपल्याला. तर 5 गुणिले काय होणार 3, 5 त्रिक 15. असामायिक अवयव म्हणजे याच्यात कोणताच समान अवयव नाही. तर तुम्हाला काय म्हणते, तर मोठी संख्या कोणती. मग आता इथं मोठी संख्या आपल्याला मोठा अवयव भेटला 5, लहान अवयव भेटला 3. तर काय होते, मोठी संख्या बरोबर मोठी संख्या पाहिजे असेल तर काय म्हणू आपण, मोठी संख्या बरोबर मोठी संख्या गुणिले मसावी. मग इथं मोठी संख्या कोणती आहे, मोठा अवयव कोणता आहे, तर 5 गुणिले मसावी किती होते 12, 12 पंच 60. म्हणजे या ठिकाणी मोठी संख्या कोणती येणार 60. पण दोन संख्या अशा प्रकारे आहे की पहिल्या संख्येच्या तिप्पट व दुसरी संख्येच्या दुप्पट यांची बेरीज 127 आहे. पहिली संख्या 5 पट आणि दुसरी संख्या 4 पट आहे. 4 पट यातील अंतर 43 आहे. तर पहिली संख्या कोणती. मग पहा आता आपण हे पर्यायावरून सोडवू. पर्याय जर का आपल्याला पर्याय क्रमांक उत्तर 27 आहे. तर पहा जर पहिली संख्या समजा आपण 27 घेतली तर काय म्हणते, पहिली संख्येच्या तिप्पट म्हणजे पहिली संख्येच्या तिप्पट 27 त्रिक 81. आता दुसरी संख्या पहिली संख्येच्या तिप्पट व दुसरी संख्येच्या दुप्पट यांची बेरीज, दुसरी संख्येच्या 2 पट म्हणजे दुसरी संख्या माहिती नाही म्हणजे 2D यांची बेरीज किती आहे म्हणते 127. मग जर समजा दोन संख्येची बेरीज 127 आहे, जर मी एक संख्या वजन करून घेईन तर मला दुसरी संख्या भेटते 2D जर आपण घेतो म्हटलं तर 127 वजा 81 2D बरोबर इथं एक किती होणार 46. इथं 2D बरोबर इथं D बरोबर किती होणार 23. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ इथं पहिली संख्या कोणती भेटली आपल्याला 27. ठीक आहे. दुसरी संख्या कोणती भेटली मग आपल्याला 23. ठीक आहे. मग आता पहा याची तिप्पट केली आणि याची दुप्पट केली तर बेरीज 27 येते, 127 येते. म्हणून 27 गुणिले 3 म्हणजे किती झाली 81 आणि 23 गुणिले 2 म्हणजे किती झाले 46. याची बेरीज जर करतो म्हटलं इथं 7 8 4 किती झाले 1227. यातलं अंतर पण पाहून घ्या, अंतर पण सुद्धा येते. जर आपण अंतर जर इथं या ठिकाणी काढतो म्हटलं तर पहा तर काय म्हणते, मग पहिली संख्येच्या 5 पट म्हणजे 27च्या 5 पट 7 5 35 5 आले 3 5 2 10 3 13 135 व दुसरी संख्येच्या 4 पट म्हणजे 23 गुणिले 4 4 3 12 2 हातचा आला 1 4 2 8 9 याचे जर का फरक काढतो म्हटलं किती येणार 43. म्हणजेच पहिली संख्या येणार 27. खालीलपैकी कोणत्या संख्ये प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. मग इथं आपल्याला किमती दिल्या 2 6 5 4 1 3 5 4 2 1 5 4 2 1 3 3 0 5 4 1. पहा स्थानिक किंमत म्हणजेच म्हणण्याचा अर्थ
असा होते का स्थानानुसार तिचा क्रमांक कितवा लागून आला, मग स्थानानुसार हिचा क्रमांक लागते तिसरा, म्हणजेच 5च्या अगोदर 2 अंक आहे म्हणजे 5च्या समोर किती शून्य येणार 2. इथं लागते चौथा म्हणजेच 5च्या समोर किती शून्य आहे 3. इथं लागते 5वा म्हणजे 5च्या समोर किती शून्य आहे, किती घर आहे 4 घर, त्याच्याऐवजी 4 शून्य. इथं लागते 1 2 3 म्हणजे 5च्या समोर 2 घर आहे म्हणून 2 शून्य. मग सर्वात मोठी संख्या स्थानिक किंमत कोणाची येणार, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58. खाली संख्या मालेत 5ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या व 7ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती. 5ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या, आता आपल्याला संख्या इथं या ठिकाणी दिलेली आहे 5, 35, 40, 95, 77, 25, 7 आणि 28. 5ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या, मग पहा 5ने भाग जाणारी सर्वात मोठी संख्या तर कोणती येणार, 95 येणार. 5ने भाग जाते म्हणजे जाते, ठीक आहे. त्यानंतर 7ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या, 7ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती येणार 7. यांची बेरीज किती बनते, म्हणजे यांची आपल्याला बेरीज करणार आहे. 7 आणि 5 12ची 2 चला 1 9 आणि 1 10 म्हणजे किती होणार 102. पर्याय क्रमांक 1. 59. शनीपूर गावातील 5209 मतांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्त्री मतदारांनी मतदान केले तर गावातील किती मतदारांनी मतदान केले नाही. एकूण जे होते इथं एकूण व्यक्ती होते 5209, त्यापैकी जे पुरुष होते पुरुषांची संख्या होती 1405 आणि महिलाची संख्या होती 1300 रुपये. आता येणं काय केले म्हणते मतदान केले म्हणते, मग याची आपण बेरीज करू. इथं 5 0 4 आणि 3 7, इथं 2 म्हणजे 2705 जणांनी मतदान केले तर किती जणांनी मतदान केले नाही, म्हणून 5209 मधून 2705 जर आपण या ठिकाणी वजा केले तर 2504 येते, म्हणजे 2504 विद्यार्थी मतदारांनी मतदान केले नाही. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 60. एका संख्येच्या 4/5 पटीमध्ये एक संख्या समजा आपल्याला संख्या माहिती म्हणजे x पकडू. एका संख्येच्या 4/5 पटीमधून 4/5 पटीमधून म्हणजे 4x/5 पटीमधून 3 वजा केले असता वजा बाकी हे 45 येते, ठीक आहे. मग आता हे काय होणार 3 इकडे प्लस होणार म्हणजे 4x/5 बरोबर हे किती झाले 48. x बरोबर 48 गुणेला 5 भागेला 4, 4 1 4 4 12 5 60 म्हणजे ती संख्या कोणती येणार 60. पर्याय क्रमांक 3. 112 भागेला वर्गमुळात 196 गुणेला वर्गमुळात 576 भागेला 12 गुणेला वर्गमुळात 256 भागेला किती होणार 8. मग आता वर्गमुळातली संख्या आपल्याला काढायला लागेल. 112 भागेला 196चा वर्गमूळ येते 14 गुणेला 576चा वर्गमूळ येते या ठिकाणी आपल्याजवळ 24 भागेला 12 गुणेला 256चा वर्गमूळ येते इथं 16 भागेला काय येणार 8. म्हणजे जर आपण भागाकार देतो म्हटलं तर पहा इथं भागाकार आपल्याला द्यायचा आहे तर 2 पण भाग देऊ. 2 7 14, 2 5 10, 2 6 12, 7 1 7, 7 8 56, इथं आले 8 गुणेला इथं 12 1 12, 12 2 24 म्हणजे इथं आले 2, 8 1 8 2 16 म्हणजे इथे आले 2, 8 2 16, 16 2 किती होते 32 म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार. प्रश्न क्रमांक 62. एका करंडीत 72 आंबे आहेत त्यापैकी 304 आंबे बाहेर काढले. 72 आंबे आहेत त्यापैकी 304, 4 1 4 3 उरले, 4 8 32 म्हणजे 18 तरी किती उरले 54 आंबे काय काढले आपण बाहेर काढले, ठीक आहे. 54 आंबे बाहेर काढले व आंब्यांचे 6 वाटे केले, म्हणजे ह्या 54चे 6 वाटे केले तर 6 9 54 तर प्रत्येकी आंबे किती भेटणार 9. पर्याय क्रमांक 4. 63. एका गावाची लोकसंख्या दर 5 वर्षांनी 10% वाढते. त्या गावाची आजची लोकसंख्या 6050 असल्यास 10 वर्षापूर्वी किती लोकसंख्या होती. तर पहा इथं जो आहे वेळ दिलेला आहे दर 5 वर्षांनी 10% वाढते, म्हणजे पहिली लोकसंख्या होती 6050, ठीक आहे. 10% वाढते तर पूर्वी शब्द म्हटलेला आहे. जर पूर्वी शब्द म्हटला तर काय करायचं, जे वाढ होऊन आली किंवा घट होऊन आली ते कुठे लिहायची तर खाली लिहायची. तर 10% वाढ होते म्हणजे पहिले 100 होती, पूर्वी म्हटलं म्हणून काय लिहायचे ते भागेकारात लिहायचे गुणेला मग पुन्हा अजून 10% वाढली म्हणजे किती होणार 110. आता आपले सोडवणं आहे. हा 0 0 कटला, हे 0 0 कटले. 11 1 11, 11 5 55, 5 उरले, 11 5 55 इथं 0 आले. 11 1 11, 11 5 55 म्हणजे इथं 50 आले. 50 वर 2 0 म्हणजे 5000, म्हणजे गावाची लोकसंख्या पूर्वी होती 5000. प्रश्न क्रमांक 64. प्रश्न क्रमांक 64. 1 2 अधिक 1 2 अधिक 1 2 वजा इथं वजा 1 1/2 असा हा प्रश्न आहे. मग पहा हा प्रश्न
जो आहे तो कंचे बागू बेवच्या नियमावरच प्रश्न आहे, सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे. पण आता हे सोडवताना कसं सोडवा लागेल तर लक्ष द्या. तर सगळ्यात पहिले हा अपूर्णांक जच्याचा झाली. आता तुम्हाला एकदम शॉर्टकट जुगाड सांगतो. इकडचे अंक मोजा किती आहे, 1 2 3 अंक आहे म्हणून 3 टीममध्ये आहे, 1 2 आणि 3. मग हा अंश पहिले लिहायचा, 2 इथं लिहायचे. मग आता वजा बाकी आहे, मग इकडचे अंक इकडे लिहून घ्या. हे 2 2 2 1 असतात तर 1 1 लिहिलं असतं, 3 असते 3 3 लिहिले असते. मग काय करायचं, याच्यासोबत याचा गुणाकार होणार, बेदुनी 4, वजाबाकी चिन्ह आहे, 4 मधून 1 गेला किती उरते 3. मग आता इथं 3 दुनी 6, इथं प्लसचं चिन्ह आहे, 6 आणि 2 किती आले आपल्याजवळ 8, 8 दुनी 16, 16 आणि 3 किती आले आपल्याजवळ 19. बरोबर, म्हणजे किती आले 8 छेद किती आले आपल्याजवळ 19. तर मग या ठिकाणी आता इथं कोणताच अंक नाही, म्हणजे संख्या काय येणार 1 पेक्षा लहान, म्हणजे ही संख्या येणार आपली अंश आणि ही संख्या येणार छेद, म्हणजे काय येणार 8 छेद 19, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 65, प्रश्न क्रमांक 65, 0.4 गुणिला 0.04 गुणिला 0.004 बरोबर किती. मग पहा इथं 4 चौक 16, 16 चौक 64. मग आता एकूण किती घरांतर पॉईंट मोजायचे, 1 2 3 4 5 आणि 6, 1 2 3 4 5 6, म्हणजे 0.00064, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 67 66 सोपी आहे. प्रश्न क्रमांक 68 पहा, एका पुस्तकाचा 3/4 भाग, एका पुस्तकाचा 3/4 भाग, एका पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने अधिक 17 पाने वाचून झाल्यावर सुद्धा 28 पाने वाचत शिल्लक राहिले तर पुस्तकात पानं किती. 3 गुणिला x म्हणजे 3x/4 अधिक 8 आणि 7 किती झाले 1505, 1 2 3 आणि 4 म्हणजे किती झाले 45, बरोबर काय म्हणाले x. मग हा x इकडे आपण वजाबाकी करू, 45 बरोबर x वजा 3x/4. इथं 45 बरोबर 4x, 4x म्हणून 3x गेला 1x भागीला काय होणार आपल्याजवळ 4. ठीक आहे, मग आता x हा जसच्या तसा, मग हा इकडे गुणाकार जाणार, 45 गुणिला 4, 5 चौक 20 शून्य, 2 4 चौक 16 17 18, म्हणजेच एकूण पुस्तकात पानं किती होते 180, पर्याय क्रमांक 1. तर दोन वर्तुळाच्या त्रिकोणाचे गुणोत्तर 2s5 आहे, तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती. मग पहा आता इथं त्रिकोणाचे गुणोत्तर 2s5 दिलेलं आहे, तुम्हाला विचारलं क्षेत्रफळ, तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे काय असते, त्रिकोणाच्या गुणोत्तराच्या काय वर्गाच्या पटीत असते, म्हणजे इथं 4 होणार, इथं 25 होणार. नेहमी लक्षात ठेवा, परिघाचे गुणोत्तर, त्यानंतर व्यासाचे गुणोत्तर, त्यानंतर त्रिज्येचे गुणोत्तर हे नेहमी कसे असते, सारखेच असते, म्हणजे कसं असते बराबर असते. त्यानंतर एक आगगाडी एका सेकंदात 20 मीटर धावते, तर ताशी वेग किती. आता 20 मीटर एका सेकंदात धावते, ताशी वेग तुम्हाला जर का पाहिजे असेल तर लेखा लागेल 36/10. ठीक आहे, 0 0 कटला, 36 दुनी किती झाले 72 किलोमीटर प्रति तास, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 71, एका बागेत आंब्यांचे झाडे केळीच्या झाडांच्या दीडपट आहे. म्हणजे पहा इथं आंबे आहे, ठीक आहे, आणि इथं काय आहे केळी आहे, केळींच्या झाडाच्या दीडपट आहे, व पेरूचे आहे, पेरू म्हणजे झाडं किती आहेत 3. पहा आंब्याचे झाडे केळीच्या झाडाच्या दीडपट, म्हणजे हे समजा समजा 2 असेल तर दीडपट म्हणजे हे किती होणार 3 आहे, व पेरूचे झाडे केळीच्या झाडाच्या दुप्पट, व पेरूचे झाडे केळीच्या झाडाच्या दुप्पट म्हणजे इथे किती येणार 4. ठीक आहे, व यांची एकूण झाडे आपल्याला दिलेली आहे, म्हणजे बेरीज 180, 4 5 6 7 8 9, म्हणजे म्हणण्याचा अर्थ 9x बरोबर 180, तर x बरोबर किती आले आपल्याजवळ 20. तर विचारले कोणते आंबे, तर आंब्याचे झाड किती येणार 20 गुणिला 3, म्हणजे किती होणार 60, पर्याय क्रमांक 3. यवतमाळवरून नागपूरला 5 तासात पोहोचते. समजा यवतमाळ येतं, ठीक आहे, यवतमाळ इथून नागपूर जाण्यासाठी किती वेळ लागते, म्हणजे नागपूर जाण्यासाठी 5 तास लागते, वर नागपूरवरून यवतमाळ येण्यासाठी 4 तासात प्रवास करायचा आहे म्हणते तिले. तर तासी वेग किती टक्क्याने वाढावा लागेल, म्हणजे 5 वरून 4 चालले, 5 वरून 5 किलोमीटर होतं, 4 किलोमीटर जायचं आहे, मग 5 तासात जायचं, 5 तासात जाते पण 4 तासात जायचं आहे असं म्हणते. तर मग 4 वरून 5 पुन्हा यासाठी आपल्याला कितीने कमी करावं लागेल, 1 कमी करावं लागेल, म्हणजे 4 वर किती तास कमी होणार 1 तास कमी होणार. पहिले 5 तास लागत होते, आता किती तास लागते 4, म्हणजे 1 तास कमी होऊन आला, किती वर 4 वर 1 तास कमी होऊन आला, तर 100 वर किती 4 25 100, म्हणजे किती टक्के कमी वेग वाढवा लागेल 25% वेग वाढवा लागेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 73, एका महिला मंडळातील 60% स्त्रिया कॉफी पितात. 60% जी स्त्रिया आहे, 60% जी स्त्रिया आहे ते कॉफी पितात. त्यानंतर 52% स्त्रिया चहा पितात, 52% स्त्रिया हे चहा पितात. नंतर 17% दोन्ही पितात. मग आता काय करायची, याची बेरीज करायची, 2 6 आणि 5 अकरा, 112% झाले, आणि दोन्ही किती दिलेले आहे 17% दिलेले आहे. ठीक आहे, दोन्ही पेय पितात, म्हणजे आता करायला लागणार आपल्याला याच्यातून वजा बाकी, आता 12 मधून 5 2 मधून 7 जात नाही, म्हणजे किती झाले 12, 12 मधून 7 गेले किती होते 5, इथं 0, 105%. मग एकूण महिला किती असते 100%, 100% पैकी 105
तर मग वजाबाकी जर याचा फरक जर काढतो म्हटलं तर दोन्ही पेय न घेणारे किती टक्के आहे? फक्त 5%, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 74 एक छत्री 15% तोट्यासह करून 170 विकली, म्हणजे 15% तोटा, म्हणजे 100%ची वस्तू असते, 15% तोटा झाला म्हणजे किती टक्के विकून आले? 85%. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 85% म्हणजे किती रुपये होते? 170 होते. तर 10% नफा म्हणजेच हे 100ची वस्तू 10% नफा म्हणजे किती? 110. तर 110% म्हणजे किती? 170 गुणेला 110 भागेला 85. 17 एक 17, 17 5 85, 5 दुनी 10, 11 दुनी 22, म्हणजे 220. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 75. एक ठराविक प्रकारच्या गणितात पद्धतीत जर 4 गुणेला 3 16 आहे, 6 गुणेला 4 28 आहे, 4 गुणेला 2 12 आहे, तर 9 गुणेला 5 बरोबर किती? 4 ते 12 प्लस 4 केलेला आहे, 6 चौक 24 प्लस 4, 4 दुनी 8 प्लस 4, 9 5 45 प्लस 4 म्हणजे किती होणार? 49. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 76. सी हा बीच्या पश्चिमेला 25 सेंटीमीटर अंतरावर आहे, म्हणते सी हा बीच्या पश्चिमेला. आता पहा, सी जो आहे हा बीच्या पश्चिमेला, इथं आपण दिशा काढून घेऊ, हे उत्तर, हे दक्षिण, हे पूर्व, हे पश्चिम. सी हा बीच्या पश्चिमेला, आता समजा इथं बी काढला, बीच्या पश्चिमेला हा किती सेंटीमीटर? 25 सेंटीमीटरवर आहे. ए हा सीच्या पूर्वेला 40 मीटर सेंटर, ए हा सीच्या पूर्वेला. आता ए जो आहे तो, ए हा सीच्या पूर्वेला 40 मीटर, म्हणजे सीची पूर्व ही दिशा होणार. आता समजा इथं मग सीच्या पूर्वेला समजा 25 एवढे आहे, तर 40 एवढे, ए जो आहे तो सीच्या पूर्वेला 40 सेंटीमीटर अंतरावर आहे. त्यानंतर सेंटीमीटर अंतरावर डी हा बीच्या पश्चिमेला 45, बीच्या पश्चिमेला, म्हणजे बी इथं आहे, तर बीच्या पश्चिमेला किती आहे म्हणते? 45 आहे, म्हणजे इथं किती आला? हा कोण आहे? डी आहे, आणि किती आहे म्हणते? 45 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर डी व सी मधील अंतर किती? म्हणजे डी व सी मधील अंतर किती? म्हणजे याचं काही तर लेनदेन नाही, म्हणजे इथून 25, टोटल 45 आहे, म्हणजे 45 वजा 25 म्हणजे किती झाले? 20 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 77. 20% वार्षिक दराने एका विशिष्ट दराने 2 वर्षावरील सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 40 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? मग पहा, 2 वर्षाचे सरळ व्याज जर का आपण सिंपल इंटरेस्टचा विचार करतो म्हटलं तर 20% दर आहे. मग 2 वर्षाचा म्हटलं तर 20 दुनी किती होणार? 40%. मग काय म्हणते पुढं? 20% दराने 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट जर आपल्याला काढायचा आहे, तर 20% जर का आपण 2 वर्षाचे जर कंपाऊंड इंटरेस्ट काढतो तर किती होणार? 40, आणि किती होणार? 400, म्हणजे अधिक किती होणार? 44%. म्हणजेच 40 व 44% याच्यातला जो टक्केचा फरक आहे तो किती टक्केचा आहे? 4%. आणि 4% म्हणजेच किती रुपये दिलेले आहे? 40 रुपये दिलेले आहे. नेहमी मुद्दल असते 100%, तर 100% म्हणजे किती? म्हणून 40 गुणेला 100 भागेला 4, 4 कटले म्हणजे किती येणार? 1000 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 2. क्रमांक 78. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, त्यानंतर 20 सोडून सर्व चेंडू लाल, त्यानंतर 19 सोडून सर्व हिरवे. मग काय करायची? याची बेरीज करायची. 9 1 10 2 12, 2 हात चाला, 1 2 2 4 5 6 1 7 72. आता एकूण किती प्रकारचे चेंडू आहेत? 4. तर काय करायचं? 1 वजा 4 वजा 1 म्हणजे किती? 3. आता या 72 3 न भागून द्या, 3 दुनी 6, 3 चौक 12, म्हणजेच मग काय म्हणते? तर पिशवीत एकूण चेंडू किती होते? 24 चेंडू होते. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 79. जर ए चा पगार हा 5200 आहे, बी चा पगार हा 3400 आहे, तर बी चा पगार याच्या पगारापेक्षा किती टक्के कमी किंवा जास्त आहे? तर पहा, 52 आहे, हा 3400 आहे, म्हणजे याच्यातला फरक किती होणार? 1800 रुपयाचा फरक येऊन आला, 1800 रुपयाचा फरक येऊन आला. मग बी चा पगार 3400 आहे, म्हणजे 100% पगार आहे असं समजू आपण. म्हणजे 3400 म्हणजे पगार किती होऊन आला? आपल्याजवळ 100% हा पगार होऊन आला. ठीक आहे. तर 1800 म्हणजे किती टक्के? ठीक आहे, म्हणून काय होणार? 100 गुणेला 1800 भागेला 3400, हे 0 0 तुमचे कटले, म्हणजे 1800 भागेला 34, याला जर का भागाकार देतो म्हटलं तर येणार 52.94% काय आहे? जास्त आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका वसतिगृहात 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस अन्न पुरते इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. 10 दिवसांतर यातील 25 विद्यार्थी वसतिगृहात सोडून गेले तर शिल्लक अन्नसाठा किती दिवस पुरेल? मग पहा, इथं काय होते? एकूण विद्यार्थी किती आहे? 150. इथे लागते दिवसातील फरक, एकूण विद्यार्थी गुणेला दिवसातील फरक, 45 दिवस आणि 10 दिवस, दिवसातील फरक आला 35 दिवस, भागेला
एकूण विद्यार्थी अधिक आलेले विद्यार्थी किंवा गेलेले विद्यार्थी तर 150 होते. त्यातले विद्यार्थी किती गेले? वसतिगृह सोडून 25 गेले. तर हे अन्न किती दिवस पुरते? म्हणजे इथे येणार दिवस. मग इथं दिवस बरोबर 150 गुणिले 35 वजा किती 125. 25 5 25 सख 5 7 35 7 सखम 42 म्हणजे किती दिवस अन्न पुरण? 42 दिवस अन्न पुरण. पर्याय क्रमांक 81. एक रेल्वे पुणे ते मुंबई 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते. समजा हे पुणे आहे आणि इथं मुंबई आहे. ठीक आहे. इकडून इकडे जाताना 60 किलोमीटर पर आवर वेग आहे व मुंबई ते पुणे जाताना म्हणजे इकडून इकडे जाताना वेग किती आहे? 30 किलोमीटर प्रति तास आहे. तर सरासरी वेग विचारला. मग पहा इथं काय होणार? 2 गुणिला जातानाचा वेग 60 गुणिला येतानाचा वेग भागेला वेगाची बेरीज म्हणजे 60 आणि 30 गुणिले 90. 0 0 कटला. ठीक आहे. 30 त्रिक 90. ठीक आहे. 30 दुनी 60 20 दुनी 40 म्हणजे सरासरी वेग किती येणार? 40 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 2. क्रमांक 82. पहिली संख्या दुसरी संख्येच्या दुप्पट व तिसरी संख्येच्या तिप्पट आहे. 1 2 आणि 3 संख्या आहे. पहिली संख्या दुसरी संख्येच्या दुप्पट म्हणजे समजा हे 1 असेल तर ही झाली 2 व तिसरीच्या तिप्पट म्हणजे हे समजा आपण 1 समजा हे 2 पकडू. ठीक आहे. म्हणजे याच्या तिप्पट म्हणजे किती पकडणार? याच्या तिप्पट याच्या 3 पट आणि याच्या किती पट म्हणते? 2 पट. मग याच्या हे 3 पट आहे. याच्या हे दुप्पट आहे म्हणजे याच्या अर्धी आहे म्हणजे इथे किती येणार? 3 म्हणजे 6x 3x आणि 2x याची आपण बेरीज करतो म्हटलं व त्या संख्यांची बेरीज 132 आहे म्हणजे इथे 132 लिहिले. 6 आणि 5 किती झाले? 11x बरोबर किती झाले? 132. तर x बरोबर 11 11 11 22 म्हणजे x बरोबर किती आला? 12. तर पहिली संख्या कोणती? पहिली संख्या आपण 6x घेतली होती म्हणून 12 गुणिले 6 म्हणजे किती येणार? 72. पर्याय क्रमांक 1. आता जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच रुपये प्रत्येकाने जमा केले. वर्ग शिक्षकाने यामध्ये 91 रुपये घालून एकूण 216 रुपये ग्रंथालयासाठी दिले तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी केली? मग पहा याच्यात एकूण रुपये झाले 216. वर्ग शिक्षकांनी दिले होते 91 हे करावं लागणार आपल्याला वजा. याची वजाबाकी करतो म्हटलं तर येते 20 25 आणि 20 25 हे कोणत्या तरी संख्येचा वर्ग संख्या येते तर हा संख्येचा वर्ग येते 45. त्या वर्गात फक्त विद्यार्थी म्हटलं किती होणार? 45. पुढचं 2 नैसर्गिक संख्या यांचे गुणोत्तर 3:2 आहे पण त्याच्या वर्गाची बेरीज दिली आहे. मग पहा आता वर्गाची बेरीज तुम्हाला दिलेली आहे. 2 नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज म्हणजे 3x वर्ग आणि 2x वर्ग यांच्या वर्गाची आपल्याला बेरीज दिली आहे. म्हणजे आता 3x वर्ग आणि 2x वर्ग म्हणजे 3x चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग म्हणजे 9 x चा वर्ग म्हणजे x वर्गच अधिक 2 चा वर्ग 4x वर्ग यांची बेरीज किती दिली आपल्याला? 4212. ठीक आहे. मग आता 9 आणि 4 किती आपल्याला? 13x वर्ग बरोबर 4212 म्हणून x वर्ग बरोबर 4212 भागिले किती होणार? 13. 4212 भागिले किती होणार? 13. मग आता हे जर आपण काढतो म्हटलं तर 13 1 13 13 2 26 13 त्रिक 39 उरून किती राहिले? 3 13 2 26 4 26 5 उरले 13 चौक 52 म्हणजे x वर्ग बरोबर किती होणार? 324. ठीक आहे. मग आता 324 आपल्याजवळ आले x वर्ग बरोबर 324. त्याच्यानंतर आपल्याला काय करायला लागेल? 324 सर्वात मोठी संख्या कोणती? मग आता x वर्ग म्हणजे x बरोबर किती? हा 324 चा वर्ग म्हणजे किती? 18 म्हणजे x म्हणजे किती? 18. तर काय म्हणते सर्वात मोठी संख्या कोणती? मग सर्वात मोठी संख्या म्हणजे आपण किती? 3x आणि 2x होती म्हणजे 18 गुणिला 3 म्हणजेच 3 गुणिला 18 18 त्रिक 54 म्हणजे मोठी संख्या कोणती येणार? 54. पर्याय क्रमांक 2. 85. एका मोठ्या पेटीत 8 पेट्या आहे. एक मोठी पेटी आहे आणि त्याच्यात 8 पेट्या आहे म्हणजे झाल्या किती? ह्या 9 व प्रत्येक पेटीत 4 पेट्या आहे म्हणजे अशा पेट्या किती आहे? 8 आणि प्रत्येक पेटीत 4 पेट्या म्हणजे 8 किती झाले? 32. 32 9 किती मग 41 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 5 वाजून 35 मिनिटं झाले असता 800. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 87. प्रश्न क्रमांक 87 दिलेला आहे m बरोबर x c b f चिन्ह असं दिलेलं आहे q बरोबर b x चिन्ह बरोबर v चिन्ह बरोबर s f बरोबर d बरोबर s असं चिन्ह आपल्याला दिलेलं आहे. मग पहा आता हे चिन्ह आपण दोघांना एकत्रित करून लिहायला लागेल म्हणजे म्हणण्याचा अर्थ होते m मोठा बरोबर x c मोठा b बरोबर f लहान q लहान बरोबर म्हणजे इथं येणार मायनस आपला बरोबरचा चिन्ह लहान बरोबर b. ठीक आहे. इथं b आला त्यानंतर x याचा अर्थ होते मोठा आणि बराबर म्हणजे मोठा बराबर v इथं मोठा आणि बराबर म्हणजे होते मोठा बराबर यस
त्यानंतर इथं काय आहे एफ बरोबर डी बरोबर यस. ठीक आहे. मग आता हे कॉन्क्लुजन बरोबर आहे का नाही, तर कसं आहे कॉमाच्या अगोदर आणि कॉमाच्या नंतरची संख्या अल्फाबेट काय पाहिजे सारखे पाहिजे, म्हणून लक्षात ठेवा. आता इथं पहा आपल्याला सारखे सारखे जर करायचे असेल तर आपल्याला इथं हा एम आहे, इथं एक्स आहे, इथं सी आहे, इथं बी आहे. तर आपण काय करू एफ मोठा लहान क्यू लहान बरोबर बी. आता हा बी जर समजा आपण इकडे नेला तर मग काय होणार, मग आता समजा एल इकडे नेलं म्हणजे एल इकडे नेलं म्हणजे सी जच्या तसा मग चिन्ह सुद्धा बदलून जाईल, म्हणजे लहान आहे तर हा होऊन जाईल मोठा होऊन जाईल. त्यानंतर इथं सी आला, मग इथं आपल्याला अजून कुठं आहे एफ. एफ हे आपण संख्या अशी ठेवली, मग एफले समजा आपण इकडे घेतलं मग एफ बरोबर इकडे काय येणार मग डी बरोबरचं चिन्ह तसंच ते बरोबर की त्याला यस. त्यानंतर आपल्याजवळ यस पाहिजे, इथं यस आहे. ठीक आहे, इथं काय आपल्याजवळ यस आहे, यस आहे तर मग इथं यस आपल्याला इकडे जायचं आहे, मग यस मोठा बरोबर व्ही मोठा बराबर इथं काय येणार यक्स. मग इथं हा यक्स आला म्हणजेच इथं काय होणार एक्स मोठा बरोबर काय येणार यम. ठीक आहे, आता हे झाली आपली बरोबर मांडणी. मग अशा प्रकारे मांडणी झाली तर आपल्याला आता पुढं निष्कर्ष म्हणते क्यू मोठा यस क्यू मोठा व्ही. ठीक आहे, मग आता पहा आता क्यू पासून आपल्याला यस पर्यंत जाणं आहे, मग क्यू पासून यस पर्यंत जाणं, मग क्यू पासून यस पर्यंत जाणं आहे इथं या ठिकाणी आपल्याला तर उलट जाणं आहे. हा काय लहान आहे, मग आता बरोबरचं चिन्ह जसं ते लहान आहे तर लहानच्या ठिकाणी काय होणार मोठा होणार, म्हणजे लहानच्या ठिकाणी मोठा आला म्हणजे हे काय बरोबर आहे. त्यानंतर क्यू पासून व्ही जाणं आहे आपल्याला, क्यू पासून व्ही, मग क्यू पासून आपल्याला व्ही पर्यंत जाणं आहे. इथं मोठा आला बराबर आला, इथं लहान आला बराबर आला मोठा बरोबर आला. मग आता दोन्ही चिन्ह विरुद्ध आले म्हणजे हे होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार फक्त एक. खाली दिलेल्या सर्व परिमेय संख्या यांचा गुणाकार व्यस्त सांगा म्हणते. म्हणजे पहा 6/2 12/4 आणि 18/6 याला जर का भागतो म्हटलं किती आला 3, याला किती आला 3, याला किती भागलं म्हणून 3. मग गुणाकार व्यस्त म्हणजे काय होत असते, दिलेली संख्या आहे अंशातली संख्या छेदात जाते, छेदातली संख्या अंशात म्हणजे भागाकार आपल्याला 3, याच्या खाली काही म्हणजे काय येणार 1, मग छेदातली संख्या अंशात जाणार, अंशाची संख्या छेदात म्हणजे किती होणार 1/3. गुणाकार व्यस्त पहिला पर्याय क्रमांक 2 1/3. प्रश्न क्रमांक 93 दिलेला आहे WATER बरोबर 1 2 3 4 आणि 6. त्यानंतर STEAM बरोबर 5 2 4 2 7. तर MASTER बरोबर किती. मग पहा आता याच्यातूनच आपल्याला हे संख्या शोधणं आहे. तर या ठिकाणी इथं पहा एम बद्दल समजा इथं 7 दिला, तिथं आपण 7 लिहू. त्यानंतर ए साठी इथं दुसरा नंबर कोण आहे 2 आहे, इथं किती आहे 2 आहे म्हणजे इथं काही लिहू आपण 2च लिहू. ठीक आहे, इथं 3 आहे. ठीक आहे, इथं 3 आहे. त्याच्यानंतर यस साठी इथं काय 5, इथं 5 लिहू. इथं टी साठी इथं 3 आहे 3 लिहिला. ई साठी इथं किती आहे 4 आहे 4 लिहिला. आर साठी किती आहे 6 म्हणजे 7 2 5 3 4 6. 7 2 5 3 4 6 पर्याय क्रमांक 4. 13 जानेवारी 2008 ला रविवार असेल तर 2008 या वर्षात एकूण 53 वेळा कोणता वार येईल म्हणते. 13 जानेवारी 2008 मग आपल्याला 1 जानेवारीचा वार काढावा लागेल. मग 13 जानेवारीचा समजा 2008चा कोणता वार येऊन आला, या ठिकाणी येऊन आला रविवार. तर आपल्याला 1 जानेवारीचा काढायचा आहे म्हणजे 7 दिवस आपल्याला समोर जाणार. मग 7 दिवस आपण याच्यातून वजा करतो म्हटलं, मग पहा 13 12 वजा करत जर नेतो म्हटलं, मग 7 जर का वजा करतो म्हटलं तर 3 मधून 7 जाते म्हणजे 13 मधून जर का 7 वजा केले किती आले 6 म्हणजे 6 जानेवारीचा सुद्धा काय येणार रविवारच येणार. ठीक आहे, मग आता 5 4 3 2 आणि 1 म्हणजे हा कोण झाला शनिवार, शुक्रवार, हा झाला बुधवार, हा झाला मंगळवार. ठीक आहे, हा झाला आता सोमवार. तर आता 2008 आहे म्हणते या ठिकाणी आणि 1 जानेवारी आणि 2 जानेवारीला येणारा वारा काय असते 53 वेळाचा असते. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार मंगळवार आपला रविवार शुक्रवार आपला रविवार नंतर शनिवार शुक्रवार बुधवार गुरुवार. इथं येणार 1 मिनिट 1 2 रविवार, इथं येणार शनिवार, इथं शुक्रवार, इथं गुरुवार बरोबर, इथं येणार बुधवार आणि इथं येणार मंगळवार. तर मंगळवार आणि बुधवार 1 2 तारखेला आले हे येणार 53 वेळा म्हणजे पर्याय क्रमांक 4. 93 30 मुलींच्या रांगेत गीता ही सीताच्या पुढे 5व्या क्रमांकावर आहे. म्हणजे समजा आता हे 30 मुलं आहे तर गीता ही सीताच्या पुढे 5व्या क्रमांकावर आहे. जर सीताचा मागून 15वा क्रमांक येतो, इकडून जर का मोजतो म्हटलं तर सीता जी आहे या ठिकाणी समजा आपण सीता पकडली तर सीताचा 15वा क्रमांक म्हणजे इकडे किती व्यक्ती आहे 14 व्यक्ती आहे.
आणि गीता ही सीताच्या पुढे पाचवी. पुढे पाचवी म्हणजे इकडे पाचवी. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे इथं कोण आहे म्हणते गीता. इथं कोण आहे गीता म्हणजे हे 15 16 17 18 19 20 म्हणजे इथं किती क्रमांक लागणार 20 आणि एकूण हे जे विद्यार्थी आहे म्हणजे किती आहे 30 आहे. तर गीताचा कितवा क्रमांक येतो समोरून गीताचा क्रमांक एकूण 30 आहे म्हणजे हे किती झाले 20. मग इकडे किती असं याच्या इकडे 10 आणि किती येणार गीता 11वी म्हणजे क्रमांक कितवा लागेल गीताचा 11 पर्याय क्रमांक 4. सर्व गायी बैल आहेत पहा प्रश्न क्रमांक 94 सर्व गायी बैल आहेत. सर्व गायी काय बैल आहे मग पहा सर्व जो शब्द आला तो आतमध्ये येत असते नेहमी लक्षात ठेवायचं सर्व गायी काय आहे बैल आहे तर बैल आहे. सर्व हा शब्द जो आला तो काय असते वर्तुळाच्या आतमध्ये येणार. ठीक आहे. सर्व म्हशी बैल आहे. सर्व म्हशी जे आहे काय आहे सर्व म्हशी सुद्धा काय म्हणते बैल आहे. जिथं आली मग पहा सर्व गायी म्हशी आहे. सर्वच्या सर्व गायी म्हशी आहे. सर्वच्या सर्व गायी म्हशी आहे नाही. सर्वच्या सर्व गायी म्हशी नाही. काही गायी होऊ शकते काही होऊ शकत नाही. त्यानंतर सर्व म्हशी गायी आहे सर्व म्हशी गायी होऊ शकत नाही म्हणजे दोन्ही काय असत त्या पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 95 15 यास 1365 27 यास 2800 17 यास 43 यास बरोबर किती मग पहा आता इथं काय दिलेला हा 1 5 1 5 इथं आलेला आहे 2 7 2 7 इथं आला. मग काय केलं 1 5 लिहिला त्यानंतर 5 ने किती आले 6 आणि 6 चा वर्ग 36 इथं लिहिला. 2 7 लिहिले त्यानंतर 2 7 गुणिले 9 9 चा वर्ग 81 मग किती तसं 4 लिहिले 3 लिहिले 7 4 आणि 3 त्यानंतर याची बेरीज 4 आणि 3 7 7 चा वर्ग 49 म्हणजे किती येणार 44 93 पर्याय. प्रश्न क्रमांक 97 महेश व गणेश यांच्या वयाचे गुणोत्तर 2 यास 5 आहे. जर गणेशचे वय 20 असेल तर महेशचे वय किती मग पहा गुणोत्तर किती दिलेलं आहे 2x आणि 5x. जर यात गणेशचे वय दिलेलं आहे मग इथं कोण दिलेलं आहे महेश आणि इथं कोण आहे गणेश म्हणजे 5x म्हणजेच वय किती दिलेलं आहे 20 तर x म्हणजे किती 4 तर इथं महेशचं वय किती 4 दुनी 8 वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 98 खालील आकृतीमध्ये उपवासाला खालील खाल्ली जाणारी पदार्थ उसळ फळे भगर प्रत्येकाचे वर्तुळ दाखवतो तर खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. कमीत कमी 2 पदार्थ खाणारे एकूण व्यक्ती किती मग पहा आता वर्तुळ अशा प्रकारे आहे लक्ष द्या 3 वर्तुळ आहे 1 2 आणि 3 प्रकारचे वर्तुळ आहे. तर एक आहे फळं खाणारे त्यानंतर आहे उसळ खाणारे आणि त्यानंतर आहे भगर खाणारे. ठीक आहे. मग आता आकृतीशी दिले इथं 4 इथं 8 7 3 5 6 इथं 2 कमीत कमी 2 म्हणजे कमीत कमी 2 तुम्ही कमीत कमी 2चा अर्थ काय होते कमीत कमी 2 पदार्थ खाऊ शकता म्हणजे जास्तीत जास्त कितीही तर म्हणजे पहा इथं कमीत कमी 2 म्हणजे 8 आणि 6 किती 14 14 आणि 3 किती झाले 17 कमीत कमी 2 जास्तीत जास्त किती होऊ शकते म्हणजे इथं जो आहे 5 हा 3 मध्ये म्हणजे हा सुद्धा आपल्याला जोडा लागेल 17 प्लस 5 म्हणजे किती 22 म्हणजे पर्याय क्रमांक. शाळेच्या प्राध्यापक पदी निवड करण्याच्या यादीत श्री देशमुख यांचे नाव आहे. निष्कर्ष श्री देशमुख यांना त्या शाळेच्या मुख्याध्यापकपदी निवड केली जाईल. नाव आहे म्हणते. ठीक आहे नाव आहे. श्री देशमुख यांची एका शाळेच्या मुख्याध्यापकपदी निवड केली जाणार नाही. तर पर्याय म्हणते निष्कर्ष 1 बरोबर निष्कर्ष 2 बरोबर निष्कर्ष 1 किंवा 2 योग्य निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही अयोग्य. पहा नाव आहे तर निवड यादीत नाव आहे तर निवड यादीत फक्त त्यांच्याचं नाव नसणार बाकी भरपूर जणांचं नाव असणार. तर निवड यादीत नाव आहे म्हणजेच निवड होणार किंवा नाही होणार याची काही 100% गॅरंटी नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही योग्य आहे म्हणजेच काय ना पर्याय क्रमांक 3 निष्कर्ष 1 किंवा 2 योग्य. प्रश्न क्रमांक 100 BTAS SPRN QNPM PMOL दिलेल्या पर्यायापैकी 3 पर्याय एकमेकांशी निगडीत आहे तर खालीलपैकी भिन्न पर्याय निवडून पहा. इथं 3 पर्याय निगडीत आहे पण एक पर्याय कोणते वेगळा आहे पहा. इथं काय आला AB इथं ST याच्या समोर B याच्या समोर T त्यानंतर इथं पहा इथं P नंतर Q येते M नंतर N येते O नंतर P L नंतर M येते. मग इथं काय येते R च्या नंतर काय येते RS पण N च्या नंतर काय येते N च्या नंतर काय येते O म्हणजे इथं काय हे प्रश्न काय म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय चुकीचा आहे. पर्याय